पार्वतीला शिवाच्या रूपावर प्रेम नव्हतं, तिला त्याच्या अस्तित्वावर प्रेम होतं. शमशानात राहणाऱ्या, अंगावर भस्म लावणारा, गळ्यात सर्प धारण करणारा आणि संसाराच्या मापदंडात न बसणारा शिव जगाच्या नजरेत सुंदर नव्हता, पण पार्वतीच्या नजरेत तो सत्य होता. तिने त्याचं रूप निवडलं नाही, तर त्याची शांतता, त्याची गूढता आणि त्याची अपरंपार शक्ती निवडली. आणि शिवानेही पार्वतीच्या सौंदर्याला नव्हे, तर तिच्या निष्ठेला, तिच्या तपस्येला आणि तिच्या अढळ प्रेमाला स्वीकारलं. त्यांचं नातं मुळात हे आकर्षणावर उभं नव्हतं, ते बाह्य सौंदर्याच्या मोहात अडकलेलं नव्हतं, ते होतं दोन आत्म्यांचं मिलन. आज आपण प्रेमाला चेहरा, पैसा, स्टेटस, लाईक्स आणि फिल्टर्स मध्ये शोधतो, पण खरं प्रेम या सगळ्यांच्या पलीकडे असतं. खरं प्रेम म्हणजे कुणीतरी आपल्याला पूर्णपणे समजून घेणं, आपल्या कमतरतांसह स्वीकारणं आणि आपल्या अंधारातही हात न सोडणं.